ओळखली का? मला ओळखली का? ओळखलं असेल. ओळखणार नाही, DOP ला कोण नाही ओळखणार. चालेल आता आपण जा चौकात जा, एन्जॉय करा मस्त. थँक्यू आणि सोडायला आल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, मनालीचा प्रवास आपला लालपरीने स्टार्ट झाला आहे. आपण खरसेवरून लालपरी पकडले, म्हणजे एस टीने प्रवास स्टार्ट केला आहे. तर मित्रांनो, चाललो आहे मनालीला जाण्याचा योग आला आहे. बऱ्याच वर्षाची इच्छा होती की मनालीला कधी जायचं, म्हणजे बर्फात कधी जायचं, बर्फ बघायचा होता. बर्फ आपण बघतो नेहमी, तो फॅक्टरीमधला बर्फ असतो, पण नॅचरल बर्फ म्हणजे तो आपल्याला काश्मीर या मनाली आणि इतर ठिकाणी बघायला मिळतो. तर कुलू मनाली इकडे लोक जातात खास करून बर्फ बघण्यासाठी, बर्फातली ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी किंवा बर्फात एन्जॉय करण्यासाठी किंवा बर्फ बघण्यासाठी जातात. तर आपल्यालासुद्धा असं वाटायचं कधी की मनालीला जायला पाहिजे, बर्फ बघायला पाहिजे, नॅचरल बर्फ बघायला पाहिजे. तर तो योग आला आहे आणि आज मी आहे आता बॉम्बे सेंटरला, म्हणजे मुंबई सेंटरला आहे. रात्री आम्ही रात्राणी पकडली आणि रात्री 2 वाजता आलो आणि 2 वाजता इथे बॉम्बे सेंटरला थांबलो. आणि आता सकाळी आमच्या 11ची ट्रेन आहे, 11:15ला ट्रेन सुटेल, पश्चिम एक्सप्रेस, आणि त्याच्याने आम्ही जाणार चंदीगडला. आणि चंदीगडला आम्ही आज 9 तारीख आहे, तर 9 तारखेला ट्रेन पकडू आणि 10 तारखेला आम्ही चंदीगडला पोचू दुपारपर्यंत, 3 वाजेपर्यंत. आणि तिथून मग मनाली शिमलाला पुढे प्रवास सुरू होईल, बसने, बाय बसने. तर कोणाबरोबर चाललो आहे, कसं चाललं आहे, तर त्या गोष्टी प्रवासाचा आपण बोलूच. पण व्हिडिओचा स्टार्ट करतो आहे बॉम्बे सेंट्रलवरून. मित्रांनो, मी गणेश मांदाडकर, आपल्या पाऊलवाटी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सोबत राहा. व्हिडिओमध्ये तुम्हाला हा प्रवास मनालीचा बघता येईल. पुढे गेल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे मनाली सिरीज येईल ही, आणि या सिरीजमध्ये तुम्हाला मनालीची पूर्ण मजा मौज बघता येईल. तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सोबत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओज बघायला. तर मित्रांनो, फायनली आपला प्रवास आता काही मिनटातच सुरू होईल. समोरच आहे मुंबई सेंट्रलची बिल्डिंग, मुंबई सेंट्रल टर्मिनल. तर इथून आपण आतमध्ये जाणार आहोत आणि तिथे वेटिंग आहे, गाडी मला वाटते लागलेली आहे. पश्चिम एक्सप्रेसने आपण जाणार आहोत चंदीगडपर्यंत आणि तिथून पुढे मनालीचा प्रवास सुरू होईल. तर थोडक्यात मनालीचा प्रवास सुरूच झाला, म्हणजे रात्री प्रवास सुरू झाला. रात्री रात्राणीमध्ये बसलो आणि 2 वाजता मुंबई सेंट्रलला आलो आणि थोडासा वेट केला आम्ही, म्हणजे 7-8 तास वेट करावं लागला मला. तर आमच्या समाजाच्या तिथे कार्यक्रम आहे, तर त्या ठिकाणी मी थांबलेलो आणि तिथे गुहागर साहेब होते सोबत, त्यांच्यासोबत आत्तापर्यंत होतो तिथे. आणि आता ट्रेनचा टाईम झाला आहे, जवळपास थोड्या वेळानं ट्रेन सुटणार आहे. आणि खास करून पंकज आला आहे सोडायला. ॲक्च्युली माझी राहिलेली शॉपिंग जी आहे तर ती पंकजने केलेली, आणि तो पंकज आता घेऊन आला. तो कामावरून काल गेला, शॉपिंग केली, पुन्हा मला इथे बॉम्बे सेंट्रलला घेऊन आला येतो. आणि रमेशनेसुद्धा, रमेश त्या दिवशी माझ्यासोबत होता शॉपिंग करायला, आणि पंकजने बाकीचे राहिलेल्या सगळ्या गोष्टी घेऊन आज तो मला सोडायलासुद्धा आला येते. तर त्यालासुद्धा भेटू, आतमध्ये आला येतो. पंकज आला आहे सोडायला. तर आता बॅग पॅक केली आपण. पाटील साहेब कुठे आहेत, आले काय? इथे आपली बॅग आहे, ही एक बॅग घेतली आपण, ही एक बॅग घेतली. आणि बॅग पॅकिंगची व्हिडिओ करता आली नाही पंकज, कारण लेट झाला ना सगळा, म्हणजे वेळ नाही भेटला तेवढा. तर ती बॅग पॅकिंग मी नंतर दाखवेन काय काय घेतलं आहे हॉटेलला गेल्यानंतर. तर असा माहोल आहे मुंबई सेंट्रलचा.
थोड्याच वेळेला ट्रेन सुटणार आहे आणि एक प्रॉब्लेम झाला, आपला तिकीट कन्फर्म नाही झाला. तर त्याच्यासाठी आता आपल्याला एकतर स्लीपर कोचमध्ये जागा नाहीच भेटणार, तर आपल्याला जनरलमध्ये जावं लागेल. तर तेच आपण तिकीट कन्फर्म झाले काही चेक करत होतो, पण तिकीट कन्फर्म नाही झालं आपला. ते थोडेसे प्रॉब्लेम झालेत. तर बघूया, स्लीपरमध्ये नाही भेटलं तर मग जनरलमध्ये जागा मिळते का, तर ते लवकरच बघायला लागेल, कारण गाडी सुटायची वेळ झाली जवळपास. तर पाटील सर येणार आहेत, तर ते आलेत, तिकीट त्यांच्याकडे आहे. हो ओळखली का? मला ओळखली का? ओळखलं असेल. ओळखणार नाही, DOPला कोण नाही ओळखणार. चालेल आता आपण जा, सावकाश जा, एन्जॉय करा मस्त. थँक्यू आणि सोडायला आल्याबद्दल धन्यवाद. सकाळपासून धावत आलं. हो, रात्री 2 वाजता आलं, रात्री 2 वाजता व्यस्त झाला. मग नेक्स्ट टाईम सोबत जाऊ सगळी. जाऊ नक्की जाऊ नेक्स्ट ट्रिपला. तो पण चालू केलाय, समजलं. नमस्कार. पोचले घामाघूम होत है ना. मग कसं झाला प्रवास तुमचा तिथून सांताक्रूज ते इथे? आम्हाला घाम पडलात तुम्ही. तिकीट तुमच्याकडे आणि आम्ही इथे काय करणार, चाललंय. तरी 1 दिवस आधी आलेत, अर्धा दिवस. आम्ही रात्री आलोय. तुमची सोय जेवणाची आणलात ना? अरे वा, एक नंबर. टीसीचा झोल करा काय तुम्ही? पाटील साहेब करतील काय, तर तुम्ही आता करा काय करायचं ते. आणि फायनली ट्रेन आपली सुटली आणि पुढचा प्रवास आपला चालू झाला आहे मनालीचा. वापी स्टेशन आलं गुजरातमधलं. वापीला पोचलो का, वाजलेत 2:15 वाजायला आलेत आणि आपण गुजरातला पोचलो वापीमध्ये. सुरतला पोचलो आणि सुरतवरून आता गाडी सुटते. 4 वाजता आपण सुरतला आहोत. From Chopra Junction to गुजरातमधलं भरूच रेल्वे स्टेशन आले. भरूचला पोचलो आहे आता. जवळपास 6 वाजायला आलेत आणि आपण वडोदरा स्टेशनवर आहोत गुजरातच्या.
संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आपण आहोत गुजरातच्या गोधरा रेल्वे स्टेशनला आहोत. म्हणजे ट्रेन सुटली आपली गोधरा रेल्वे स्टेशनवरून आणि पुढचा प्रवास सुरू झाला आपला. तर उद्या दुपारी आपण चंदीगडला पोहोचणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढचा मनालीचा प्रवास. म्हणजे उद्या स्टे असेल कदाचित चंदीगडमध्ये आणि परवा सकाळी आपण मनालीला जाऊ. तर पावसाचं वातावरण आहे. मगाशी खूप धुळीचा लोट होता, म्हणजे धुळीचा वादळ होता गुजरातमध्ये. तर तेव्हा थोडा शूट नाही केला. इंडियाचा फ्लॅग होता. पावसाचं वातावरण आहे पण पाऊस काही पडत नाही. पाऊस पडायला पाहिजे. मध्ये तर दुपारी खूप हीट होतं. मथुरा जंक्शन, मथुरेला पोचलो आहे. मथुरेला गाडी थांबली आपली आणि मथुरा स्टेशनचा नजारा बघतो आहे. पण सकाळी मथुरेला पोचलो आहे. एकदम स्वीट आणि मस्त. चहामध्ये पण बुडवून खाऊ शकतो असा एक पदार्थ छान आहे. नाश्ता चालला जवळपास 9:45 वाजलेत आणि आता आपण पोचलोय फरीदाबादला. फरीदाबाद अरे हमार पैंट को है ना है बड़का 500 रुपये वाला तर मित्रांनो, आता आपण आहोत दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर. अनेक वेळा हे नाव वाचलेलं होतं पण हे स्टेशन कधी बघितलेलं नव्हतं. आपण पहिल्यांदा या रूटने चाललो आहे चंदीगडला. तर हजरत निजामुद्दीन या स्टेशनवर आता आपण थांबलो आहे. जवळपास 10 वाजलेत आणि 10 वाजता आपण हजरत निजामुद्दीन स्टेशन दिल्लीचं तिथे आहे आणि चंदीगडपर्यंत आपण जाणार आहोत. तर असा प्रवास चालला. थोडंसं इकडचा माहोल बघूया, स्टेशन बघूया.
काही डेव्हलपमेंटची कामं चालू आहे तिथे. आणि असं हे हजरत निजामुद्दीन स्टेशन आहे. आपण थोडासा पुढचा सुद्धा भाग बघूया. हजरत निजामुद्दीन खूप प्रसिद्ध असं स्टेशन आहे. आणि फायनली आपण नवी दिल्लीला पोहोचलो आहे. नवी दिल्लीचं हे रेल्वे स्टेशन आहे. खूप मोठा रेल्वे स्टेशन आहे. आणि फायनली आपण दिल्ली पाहिली आज. पहिल्यांदा दिल्लीला आलो आणि दिल्लीच्या स्टेशनवर पोहोचलो आहे. आता दिल्लीला उतरणार नाही होता, पण उतरणार आहोत चंदीगडला. पण दिल्लीचं स्टेशन आज बघायला भेटलं. नवी दिल्ली. नवी दिल्ली स्टेशन. खाना लो, खाना 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 लो, खाना खाना खाना. तर मित्रांनो, आता आपण आहोत नवी दिल्ली रेल्वे स्टेशनला. हे आहे नवी दिल्लीचं रेल्वे स्टेशन. पहिल्यांदा बघतोय आणि पहिल्यांदा अनुभवत आहे, कारण दिल्लीला पहिल्यांदा आलं आहे. पानिपत जंक्शन, पानिपतला पोचलो आहे. पानिपत बघायचं होतं, तर ते आज पानिपतसुद्धा बघून झाले. म्हणजे रेल्वे स्टेशनसुद्धा, म्हणजे रेल्वे स्टेशन आपण बघितले पानिपतचं. अंबाला छावनी, पंजाब. जिथून 1 घंट्याचा अंतर आहे. अजून एक सव्वा तास आहे आपल्याला चंदीगडला उतरायला. जवळ आलं, म्हणजे 1 सव्वा तासाचा प्रवास अजून बाकी आहे आपला ट्रेनचा. त्यानंतर आपण पोहोचू चंदीगडला. ट्रेनमधला नाश्ता चालला आहे आमचा. लाडू आणलेत गुहागर साहेबांनी, आणि या साहेबांनी लाडू आणले ते सकाळी खाल्लेत. चकल्याने काय आणलेत? शंकरपाळे. खाकरा आणलेला. खाकरा लय भारी होता. चकल्यानंतर खाऊ. खाकऱ्या मुलं भाकऱ्या राहिल्या आमच्या. त्या भाकऱ्यात आम्ही गेल्या शिमल्याला खाऊ. रेल काय क्या पाणी? रेल काय कौन सा है? रेल का लेके या पाणी. लाडू खातो. लाडू मस्त आहे. एक खाल्ला मी, तरीसुद्धा एक खातो अजून. लाडू खायला सहप्रवासी. सीट भेटली आम्हाला मथुरेला. मथुरेला ना, तिथून चांगला प्रवास झाला बसून.
बघूया आता किती वाजता पोहोचतोय. स्वभाव आपला स्वभाव. फायनली आम्ही चंदीगडला उतरलोय आणि आता पाटील साहेब आता कुठे जायचं? चंदीगडला पोचलो. हां अगदी व्यवस्थित प्रवास झाला. हां आता कुठे जायचं? मथुरानंतर खरी सीट मिळाली, त्यानंतर आनंद वाटला. हां. त्याच्या अगोदर झालेले हाल बघवत नव्हतं. आणि फायनली आपण चंदीगडला पोचलोय. जवळपास किती पाटील साहेब किती तास झाले? 26-27 जवळपास 27 तासानंतर आपण चंदीगडला उतरलो आहे. खूप लांबचा प्रवास केला आहे. अयोध्येला केलेला 33 तासांचा आणि त्याच्यानंतर केला आहे 27 तासांचा प्रवास. तर चंदीगड स्टेशन स्टेशनच्या बाहेर सगळे लोक आहेत आणि हे सगळे आपले सहप्रवासी आहेत. सगळ्यांच्यासोबतच जायचं आहे. फायनली चंदीगड बघतोय, पहिल्यांदा बघतोय चंदीगड. मजा वाटते, खुशी आहे एक चंदीगडला आल्याची. शिमल्याला जाणार आहोत या ग्रुपसोबत आणि हा स्टेशन आहे. रेल्वे काउंटर आहे, तिकीट काउंटर आहे. हे सगळे लोक आपल्यासोबत आहेत. मुंबईपासून म्हणजे मुंबई सेंट्रलपासून ते चंदीगडपर्यंतचा प्रवास जो आहे तर तो यांच्यासोबत झाला. म्हणजे हे दुसऱ्या कंपार्टमेंटला होते, ते तिकीट कन्फर्म नसल्यामुळं आम्ही इकडे तिकडे पळत होतो. तर या सगळ्यांसोबत आपण जाणार आहोत शिमल्याला. तर सोबत राहा, सगळे सोबत जाणार आहोत. ओके. चंदीगड रेल्वे स्टेशन. आपल्या ग्रुपमधले काही लोक पुढे गेलेत. चंदीगडमध्ये आपल्याला आज रात्र काढायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला रूम बघायचे. रूम बघायला चाललं आहे. चंदीगड रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो आहे. इथे उसाचा रस पिणार आहोत. तर मित्रांनो आता आम्ही चंदीगड फिरतो आहे ॲक्च्युली रूम शोधण्यासाठी. एकीकडे गेलेलो तर तिथे रूम फुल आहेत आणि आपले काही लोक तिथे थांबलेत आणि बाकीचे आम्ही आता जवळपास 14 लोक आहोत आणि 14 लोकांसाठी आपण दुसऱ्या हॉटेलला चाललो आहे आणि त्या हॉटेलचीच रिक्षा आपल्याला घेऊन चालली. बघा कोण कोण आहे. अजय सर आहे तिकडे, इकडे एक सर आहेत, काय त्यांचं नाव आहे? शुभम सर. हां शुभम सर आणि हे आपले पाटील सर, दयागरकर सर आणि ही रिक्षा बसलो आहे बघा कसं. एका रिक्षामध्ये 5 जण बसलो आहे आणि हॉटेल आलं हॉटेल कोहिनूर. आता इथे आलं आहे. रेट कदाचित तिथलाच भेटेल कारण एक रूमचे 1000 रुपये काहीतरी बोलत होते. 1000. 4 लोक राहणार त्याच्यात. बघूया. प्रीत हॉटेलमधून आपण इकडे आलो आहे. लिटिल स्टार. तर लिटिल हॉटेल बुक केलं आहे आणि जवळपास 4 जण आपण एका रूममध्ये राहू शकतो 1000 रुपयामध्ये. तर 1000 रुपयामध्ये 4 ठीक आहे, म्हणजे 250 रुपये प्रत्येकाला पडेल. तर हा हॉटेल आपण बुक केलं आहे आणि बाकीची आपली माणसं आहेत रेल्वे स्टेशनला. तर ते अजय सर आणायला गेले. आता मी हॉटेलला जातो आहे, वरती बॅग ठेवतो आहे. माझी एक बॅग आहे ती रेल्वे स्टेशनला आहे, तर ते लोक घेऊन येतील. चला हॉटेल तुम्हाला आतून दाखवू नंतर. हा रूम आहे. 4 जण. तर अशी रूम आहेत. बघूया. अरे बैग हाँ ये मालिक है रूम का. इसका होटल है. ब्लॉगर है ना. तुम्हारा होटल है ना. नाम क्या तुम्हारा. प्रवीण तिवारी. प्रवीण तिवारी मालक का बेटा है वो. तर मित्रांनो हा चंदीगडचा संध्याकाळचा नजारा आहे. ज़बरदस्त असा नज़ारा आहे. एक वेगळाच माहोल आहे चंदीगडचा. सगळे हॉटेल्स आहेत, काही रेसिडेन्सेस बिल्डिंग्स आहेत. इकडची घरं थोडी वेगळी आहेत. सगळे हॉटेल्स आहेत तिकडे. इकडे हॉटेल आहे समोर होयो हॉटेल्स पार्किंग बरेच आहेत. तर अशा माहोलमध्ये आज चंदीगडमध्ये आहे आणि चंदीगडचा नजारा तुम्ही बघितला असाल. आणि एक 26-27 तासांचा प्रवास करून आम्ही चंदीगडला पोचलो. जवळपास 4च्या नंतर पोचलो आणि
त्यानंतर बाहेर आलो. बाहेर हॉटेल्स वगैरे जरा बघितले. तिकडे हॉटेल्स वगैरे मिळतात पण थोडीशी बार्गेनिंग करावी लागते. SLPS कंपनीच्या माध्यमातून आपण विनर म्हणून आज मनालीला आलो आहे. तर आज चंदीगडमध्ये आहोत पण उद्या मनालीला जाणार आहोत. इथून 5 ते 6 वाजता बसेस सुटतील आणि मग मनालीचा प्रवास चालू. तर मित्रांनो, या प्रवासाचा व्हिडिओ म्हणजे बॉम्बे सेंट्रल ते चंदीगडपर्यंत हा प्रवास तुमच्यापर्यंत घेऊन येतो. तर या प्रवासाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि त्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळते. तर या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. पुन्हा एकदा भेटू नवीन अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.